हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत आपणाला ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका आपणाला मोबाईलवर, टॅबवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका तपासण्याची अडचण नाही. या प्रश्नपत्रिका तपासायला कोणाकडे घेऊन जाण्याची गरज नाही आहे. या प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर शेवटला सबमिट बटन आहे. सबमिट बटन करताच आपल्या या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला तपासून मिळतात. किती मार्क पडले आपल्याला समजतं. यानंतर स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कोणता प्रश्न चुकला, कोणता प्रश्न बरोबर आला. बरोबर प्रश्न हिरव्या रंगामध्ये येतात, चुकलेले प्रश्न लाल रंगामध्ये येतात. म्हणजे चुकलेल्या प्रश्नाचं काय उत्तर नोंदवायला हवं होतं हेही त्या ठिकाणी येतं. म्हणजे संपूर्ण प्रश्नामध्ये कोणते प्रश्न चुकले हे तुम्हाला समजतं. आता हे चुकलेले प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं. सोडवत असताना आपण कॉन्फिडंटली 100% बरोबर म्हणून आपण सोडवत असतो. आणि मग हे सोडवलेले प्रश्न का चुकले, काय चूक घडली, कोणत्या स्टेजला आपली चूक घडली हे समजून देण्यासाठी ही आपण मालिका सुरू केली. या मालिकेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून दिलेला आहे. हा प्रश्न समजून घेतला की आपली परफेक्ट तयारी होते. विद्यार्थी मित्रांनो, पहा, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 252 इंग्रजी बुद्धिमत्ता आहे. हा पेपर आपण समजून घेणार आहोत. पहा, पहिला प्रश्न, व्हॉट इज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ फॉलोइंग वर्ड. यातली अल्फाबेटिकल ऑर्डर कोणती बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बॅट, बॅट, बॅट. आता हे प्रत्येक चारही पर्याय आपल्याला तपासावे लागणार आहे. पहिला पर्याय पहा, बॅट, बॅट आणि बॅट. याच्यामध्ये पहिलं अक्षर पाहिलं बी, बी, बी कॉमन आहे. नंबर लावता येईल, याच्यावर अल्फाबेटिकल लावता येईल नाही लावता येईल. आणि दुसरं अक्षर घेतलं ए, 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 तेही कॉमन आहे. याच्यावर नंबर लावता येईल नाही. मी याच्यावर नंबर लावायला लागेल तिसऱ्या अक्षरावर टी, डी आणि जी. याच्यामध्ये ABCD नुसार काय येतं, ABCD. हे पहिल्यांदा ए बॅट, ABCD, EFG, नंतर येतो जी, म्हणून दुसऱ्या नंबरला येईल बॅट आणि तिसऱ्या नंबरला येणार आहे बॅट. म्हणजे या पद्धतीनं क्रम असायला हवा. इथे आहे का तशा पद्धतीनं नाही. पहिला पर्याय चुकीचा. दुसरा पहा, मॅन, मॅट, मॅट, मॅन, मॅट आणि मॅट. ABCD नुसार पहा, पहिला अक्षर यम, यम, यम लावता येईल नाही. दुसरा अक्षर ए, ए, ए लावता येईल नाही. तिसरा अक्षर घ्यावा लागेल. तिसरा अक्षर आहे एन, टी आणि पी. ABCD नुसार काय पहा, ABCD, EFG, HIJK, LMN, अगोदर एन, OP, नंतर P, QRST. इथे पहिल्यांदा कोणता येईल, एनचा शब्द म्हणजे मॅप, दुसरा मॅपचा MP चा शब्द म्हणजे मॅप आणि तिसरा मॅथ. इथं क्रम काय असायला पाहिजे होता, इथे क्रम असायला पाहिजे होता मॅन, मॅन, मॅथ, मॅथ. आहे का मॅन, मॅथ, 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 मॅथ. हा दुसराही चुकीचा. आता तिसरा पहा, तिसरा प्रश्न आहे. तिसरा आहे एन, एन, EYI आणि EAT, ईट. ई वरनं पहिला ई कॉमन आहे. मी दुसरा अक्षर बघितलं पाहिजे. दुसरा अक्षर एन आहे, इथे दुसरा अक्षर वाय आहे, दुसरा अक्षर ए आहे. याच्यामध्ये अगोदर काय ए येणार आहे. मग एचा पहिला म्हणजे EAT. मी पहिल्यांदा जर लिहायचं म्हणलं तर EAT
दुसऱ्यांदा कोणतं येईल? एनचं END. तिसऱ्या नंबर शेवटला येईल EYE. या पद्धतीने हा क्रम लागेल. आहे का तो क्रम? नाही. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. हे समजून घ्यायला व्यवस्थित. आता आपण पुढल्या पर्यायाच्या मध्ये बोलूया, पुढे जाऊया. ते वरने चालायला आहेत मला. पुढे घेता येत नाही. चला आपण पुढचा प्रश्न पुढचा घेतला. काय? कॅट 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 क. आता पहिला अक्षर काय आहे? सी सी सी. लावता येईल का ना? नाही. दुसरा अक्षर ए ए यू. हा येणार आहे 3 नंबरला. आता या दोघांमध्ये पहा कोणता येईल अगोदर? CA या लावता येईल का नंबर? नाही. तिसरा अक्षर लावायला लागेल. इथे पी आहे, इथे टी. इथं अगोदर काय येतं? ABCDEFGHIJKLMNOP नंतर QRST. म्हणजे पीचा अगोदर म्हणजे कॅप अगोदर येईल पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला कॅट येईल आणि हा लास्टला कारण यू आहे CUP क. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. जे एवढं प्रश्नाचं एक कच्चं काम करावं लागतं काही प्रश्नांना सोपं असतं. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन पिक्चर. काय ऍक्शन आहे इथं? काय करतोय? क्रिकेट खेळतोय. ओके. मग टू ड्रिंक करतोय का? ड्रिंक म्हणजे पिणे नाही. टू रन करतोय का? नाही. टू स्लीप करतोय का? नाही. टू प्ले खेळतोय. प्ले म्हणजे खेळणे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. नेम द पिक्चर ऑफ द गिव्हन व्हेइकल. ही कुठली व्हेइकल आहे? हे वाहन कोणतं आहे? या वाहनाचं नाव विचारलेलं आहे. मोटरसायकल, बाईक. मोटरसायकल म्हणजे मोटरसायकल माहिती आहे आपल्याला. बाईक मोपेड त्याला म्हणतात. बायसिकल म्हणजे सायकल आली. स्कूटर माहिती आहे आपल्याला. कार नाही. ही काय आहे? मोटरसायकल आहे. एखादा मला दिसत बुलेट आहे. बुलेट असू शकते पण ती मोटरसायकलचा एक प्रकार आहे. पुढे फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. राहिलेलं म्हणजे जे 4 शब्द दिले त्यातले 3 रायमिंग वर्ड आहेत. एक वेगळा आहे असा तो शोधायचा आहे. यमक न जुळणारा शब्द. मेक वाचायचे स्पेलिंग MEK मेक, TAK ते, WAK वे, FALSE फॉल्स. यात वेगळा कोणता निघणार आहे? रायमिंग पूर्ण बसणारा फॉल्स आहे. चला पुढे फाइंड द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोइंग वर्ड. खालील शब्दाकरता योग्य उपपद शोधा. अँड एनच्या अगोदर कोणता आर्टिकल वापरा? सॉरी एक जगे. ओके. या ठिकाणी आहे एच. आता इथं हे जे सुरुवात झालेलं आहे हे अक्षर ई ने सुरुवात झालेलं आहे. AEIOU हे स्वर आहे. हे स्वर आहे. ऑब्वियस. याच्या अगोदर जेव्हा आर्टिकल असेल तेव्हा त्या ठिकाणी काय येतं? अँड. इथे अँड एच वापरलं पाहिजे. तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे पहा. व्हिच ॲनिमल लिव्स इन वॉटर. कोणता ॲनिमल वॉटरमध्ये राहतो? पाण्यामध्ये राहणारा. फिश पाण्यामध्ये राहते. काऊ नाही राहत, मंकी नाही राहत, टायगर नाही. पाण्यामध्ये राहणारा फिश आहे. चला पुढे. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ कलर. कलरशी संबंधित नसणारा शब्द कोणता? आता येलो कलर आहे. येलो म्हणजे पिवळा. ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे निळा. रेड रेड म्हणजे लाल. पिंक हा काही कलर नाही वेगळा निघेल पिंक. चला पुढे. वी डायरेक्शन डज द फॉलोइंग एरो शो. की हा जो बाण आहे कोणती दिशा दाखवतोय? आता इथे अपवर्ड. अपवर्ड पहा. इथे पहा. वरती असेल तर अप, खाली असेल तर डाऊन, उजवीकडे असेल तर राईट, डावीकडे असेल तर लेफ्ट. मी कोणती दाखवते? खाली म्हणजे डाऊन दिशा. वरती असते तर खाली असते. तर पर्याय क्रमांक 3. Which is the correct describing word
फॉर द पिक्चर. चित्राचं वर्णन करणारा. काय चित्रामध्ये दिसतंय? हा मुलगा काय कसा फेस आहे त्याचा? सॅड फेस दुःखी, हॅपी फेस आनंदी, अँग्री फेस म्हणजे रागीट आहे, फनी फेस यातलं कोणतंही उत्तर हॅपी फेस. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रायमिंग वर्ड. कोणता रायमिंग वर्ड याच्यामध्ये यमक न जुळणारा? या 4चं यमक जुळतं, एकाच जुळत नाही. कोणता यमक न जुळणारा शब्द नाही. पाहिलं प्रश्न विचारा खाली कोणता यमक जुळणारा शब्द नाही. यमक न जुळणारा शब्द कोणता? दोन्ही चालते. MOON मून म्हणजे चंद्र, SOON सून, PIN पिन, SPOON स्पूल. कोणता वेगळा निघेल? पी. हे सगळे मून, सून आणि स्पूल हे रायमिंग वर्ड आहे. पुढे फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द कोणता? टायगर, टायगर म्हणजे वाघ, हॉर्स म्हणजे घोडा, लायन म्हणजे सिंह, उल्फ म्हणजे कोल्हा. याच्यामध्ये वेगळा कोणता निघेल? हे सगळे वाईल्ड ॲनिमल आहे. वाईल्ड म्हणजे जंगली प्राणी. याच्यामध्ये हॉर्स हा जंगली प्राणी नाही, तो पाळीव प्राणी आहे. ओके, चला पुढे. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ ईच अदर. यातले कोणते एकमेकाशी न जुळणारे, बाकी जुळणारे संच असणारे एकच न जुळणार. N कॅपिटल आहे, N स्मॉल आहे. M कॅपिटल आहे, M स्मॉल आहे. G कॅपिटल आहे, G स्मॉल नाही, इथं A लिहिलेलं आहे. B कॅपिटल, B स्मॉल. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 3. Which of the following word end with the letter G? ही कोणत्या शब्दामधला वर्ड शब्दाचा शेवट G अक्षराने होतो? हे पहा, प्रत्येक प्रश्नामध्ये मराठी वाचायचं जाणीवपूर्वक टाळायचं, इंग्रजी वाचायचं फोडत. आपल्याला नाही वाचता आलं तर प्रयत्न करायचा, प्रयत्नाने सगळं येतं वाचायला. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, 4 वेळा, 4थ्या वेळा हे प्रश्न वाचायला येणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड विथ द लेटर G? G ने शेवट होणारा शब्द. ऑरेंज G ने शेवट होतो का? E ने होतो. स्टार्ट विथ O, एंड विथ E. पेज स्टार्ट विथ P, एंड विथ E. स्विंग स्टार्ट विथ S, एंड विथ G. जिंजर स्टार्ट विथ G, एंड विथ R. कोणता G ने सुरू शेवट होतो? स्विंग. पर्याय क्रमांक 3. Which letter will you use in the place of star to make 2 meaningful words? 2 अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी ही जे फूल आहे त्या जागी कोणता शब्द वापरतात? DOO R आपल्याला स्पेलिंग असतं डोअरचं. DOOR. इथं O पाहिजे, इथे DOG डॉग. इथं पर्याय पहा O. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. हे स्पेलिंग पाठ असतील ना, पर्याय मग कट करत जायचं. चला. व्हॉट इज द टाइम इन द क्लॉक? घड्याळात किती वाजले? आता पहा, तास काटा कुठे? छोटा काटा तास काटा म्हणजे 6 वर आहे, मिनिट काटा 12 वर. याचा अर्थ किती वाजले? 6 o'clock. 6 वाजलेले आहे, हे म्हणलं जातं 6 o'clock. पुढे पहा 16 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. काही पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. देअर आर मेनी डिफरंट काइंड ऑफ फिश. ही आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे माशाचे प्रकार पाहायला मिळतात. गोड्या पाण्यातले, खाऱ्या पाण्यातले. गोड्या पाण्यातले वेगळे वेगळे आहेत, खाऱ्या पाण्यातले वेगळे वेगळे. अनेक नानाविध प्रकार आहेत, हजारो प्रकार आहेत माशांमध्ये. दे लिव्ह इन वॉटर. पण ते सगळे कुठे राहतात? पाण्यामध्ये राहतात. फिश हॅव फिन्स. दे यूज देअर फिन टू मूव्ह इन वॉटर. त्यांना पर असतात, जे पंख म्हणतो आपण पक्ष्यांना, तसे त्यांना पर असतात. या त्यांना पर असतात, त्या पराच्या साहाय्याने ते पाण्यामध्ये इकडे तिकडे पोहत असतात. दे आर स्केल्स ऑन द बॉडी ऑफ फिश. स्केल्स म्हणजे खवले. जवळजवळ सर्व प्राण्या माशांच्या अंगावरती स्केल्स म्हणजे खवले असतात बॉडी.
प्रश्न पाहता, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज लिव्ह इन वॉटर? पाण्यामध्ये राहणारा खालीलपैकी प्राणी कोणता? बटरफ्लाय पाण्यामध्ये राहतो का? नाही. काऊ पाण्यामध्ये राहते का? नाही. फिश पाण्यामध्ये राहतो का? बरोबर. डॉग पाण्यात राहतो का? नाही. तर कोणताही फिश. पुढे पहा, विच बॉडी पार्ट ऑफ फिश इज युजफुल टू मूव्ह इन वॉटर? त्यामध्ये दिलेलं आहे कोणता पार्ट वापरतो पाण्यात पोहण्यासाठी? स्केल. पर्याय क्रमांक ओके ओके ना. फिन्स काय? फिन्स. दे यूज देअर फिन टू मूव्ह इन वॉटर. फिन्स पाहिजे. स्केल म्हणजे काय? खवली. इथं काय पाहिजे? फिन्स. फिन्स म्हणजे पर. गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड. दिलेल्या बातमीचे शीर्षक टिंबटिंबशी संबंधित आहे. स्पृहा शर्मा स्टूड फर्स्ट इन स्कॉलरशिप. स्पृहा शर्मा स्कॉलरशिप मध्ये फर्स्ट आलेली आहे. कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ही बातमी? स्कॉलरशिप म्हणजे कुठला? पर्यावरणाशी संबंधित आहे. एज्युकेशनशी संबंधित. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. स्पोर्ट म्हणजे खेळाच्या बातमी आहे का? स्कॉलरशिप खेळामध्ये असते का? नाही. नॅचरल क्लायमिटी. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आपत्ती. भूकंप, पूर वगैरे असतो, वादळ वगैरे, हे नैसर्गिक. नॅचरल क्लायमेट. पॉलिटिक्स राजकारणावरचे आहे का? नाही. त्यामुळे तर एज्युकेशन. पुढे सी द फॉलोइंग मॅप अँड टेल इन विच डायरेक्शन डज द रोहन स्कूल फ्रॉम हिज हाऊस. रोहनचं स्कूल जे आहे हे त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला? प्रश्न फोडून वाचला आपल्या लक्षात येतो की आपल्याला या ठिकाणी माहित असतं ही आहे उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही पूर्व पश्चिम. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात या ईस्ट, या वेस्ट, ही नॉर्थ, साऊथ. हे लक्षात ठेवण्यासाठी पहा, दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका. ओके. ईस्ट वेस्ट आपण हे वापरतो बऱ्याच वेळा. तर रोहनची शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला? ही दिशा कोणती येणार आहे? वेस्ट. उत्तर काय येणार आहे? रोहनचं स्कूल त्याच्या घराच्या वेस्टला आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे विच ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क इज नॉट यूज इन गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले नाही. याचा अर्थ 3 पर्याय वापरलेले असणार आहे. हिज मदर सेड, इथे आहे कॉमा, स्वल्पविराम, त्याला इंग्रजी म्हणतो कॉमा. हे दुहेरी अवतरण चिन्ह की बोललेल्याच्या तोंडचे शब्द व्यक्त करताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. हिज मदर सेड व्हॉट फन दॅट विल बी. या ठिकाणी आहे ते एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. लव्ह टू रीड, व्हॉट फन दॅट विल बी. किती मजेशीर आहे हे. इथं वापरलेलं आहे कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एक्सक्लेमेशन मार्क. फुल स्टॉप वापरलेला आहे का शेवटला? आहे. ॲपॉस्ट्रॉफी वापरलेला आहे का? ॲपॉस्ट्रॉफी दिसतोय का कुठं? ॲपॉस्ट्रॉफी वरती असतो, दिसतोय का कुठे? नाही. कॉमा वापरलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. हे हा कॉमा आणि हा इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी इन्व्हर्टेड कॉमा. या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी कुठेही वापरलेलं नाही. विथ पंक्च्युएशन मार्क should use in given sentence. दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल? हाऊ फनी, आता मागच्याच वाक्याचा हाऊ फनी, एक्सक्लेमेशन मार्क. हे तुमचे उद्गार आहे, भावना व्यक्त करणारे. किती सुंदर, हाऊ फनी. Which of the following month has 31 days? 31 दिवसाचा महिना कोणता असतो? इथे हे लक्षात ठेवायचं. एजी सुनो, एजी सुनो. आपली मम्मी म्हणते ना अजी सुनो, एजी सुनो. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे 30 दिवसाचे.
बाकीचे फेब्रुवारी 28 29चा, पहिल्या फेब्रुवारी कट होईल, 28 किंवा 29चा असतो. यातला जून 30चा आहे, याच्यामध्ये आलेला कट करून टाका. नोव्हेंबर याच्यामध्ये आलेला कट करून टाका. राहिला कोणता? ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 4. किंवा बोटावरती पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके, चला पुढील प्रश्न. युअर फ्रेंड मीट यू ॲट 9:30 PM. 9:30 PM म्हणजे AM म्हणजे दुपारी 12च्या अगोदरची, आणि PM म्हणजे रात्री 12च्या अगोदरची. मी दुपारी 12च्या नंतर PM चालू होतं, रात्री 12च्या नंतर AM चालू. ओके, तर युअर फ्रेंड मीट यू ॲट 9:30 PM. हाऊ शॅल यू ग्रीट हिम. रात्री तुम्हाला 9:30 वाजता मित्र भेटला तर तुम्ही कोणते अभिवादन वापरता? त्याला काय म्हणाल? गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड नून, गुड इव्हिनिंग. काय म्हणाल? गुड नाईट. कधी? भेटून जाताना. भेटल्या गुड नाईट म्हणणार आहे का? गुड इव्हिनिंग म्हणणार आहे? अगदी 9 वाजले तर भेटला, गुड इव्हिनिंग, काय चाललंय, आणि शेवट बाय, गुड नाईट, म्हणजे हे समजून घ्या. विच गेम इज मेंटेन इन गिवन न्यूज हेडलाईन. दिलेल्या बातमीच्या शीर्षकामध्ये कोणत्या खेळाचा उल्लेख आहे? मेंटेन झालेला आहे स्पोर्ट्स नेम. या हेडलाईन मध्ये कुठल्या गेमचं नाव? इंडिया बीट इंग्लंड बाय 37 रन्स. आता रन कुठल्या खेळामध्ये असतात? फक्त आणि फक्त क्रिकेट. जी कुठल्या खेळाच्या संदर्भातली बातमी? क्रिकेट. कबड्डीमध्ये रन नसतात, गुण असतात. खो खो मध्ये गुण असतात. फुटबॉलमध्ये गोल असतात. ओके, पुढे पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. डायलॉग कंप्लीट करायचे, संभाषण पूर्ण करायचे. खालील संभाषण पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. जॉन से थँक यू फॉर द फ्लॉवर्स. तुम्ही फ्लॉवर दिल्यानंतर तो काय म्हणेल? थँक्यू फॉर द फ्लॉवर. हे तुम्ही दिल्यानंतर म्हणे, त्या तुम्हाला थँक्यू म्हणलं, तुम्ही काय म्हणलं पाहिजे? तुम्ही काय म्हणलं? ओ आय एम सॉरी. तुम्ही फुलं देऊन तो थँक्यू म्हणल्यावर इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. बेस्ट ऑफ लक परीक्षेच्या वेळेस म्हणा. सॉरी आय एम ग्लॅड दुःखद प्रसंगी म्हणणार. या ठिकाणी इट्स माय प्लेजर. पुढे पहा. बुद्धिमत्ता हा विषयाचा असतो. यामध्ये 26 ते 75 पर्यंतचे प्रश्न असतात. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. वरील अक्षरमाले F व J यांच्या मधोमध कोणते अक्षर येते? F व J. आता पहा या ठिकाणी ही एका ओळीमध्ये नाहीये. एका ओळीमध्ये आली. आता काय म्हणलेलं याच्यामध्ये की वरील अक्षरमालेमध्ये F आणि J यांच्या मधोमध कोणतं? F कुठं आहे? या ठिकाणी. F या ठिकाणी आणि J या ठिकाणी. याच्या मधोमध याच्यामध्ये 3च अक्षर आहे. मी एक इकडे सोडलं, इकडे सोडलं, मध्ये कोणता येईल? H. क्रमांक 3 H. O च्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? O च्या डावीकडील. O पहा या ठिकाणी. O च्या डावीकडील पाय हा उजवा हात असतो आणि इकडे असतो तो डावा असतो. ओके, उजवा डावा. मोच्या डावीकडं पहिलं पाय लिहितो मी KLMNO. ओच्या डावीकडलं पहिलं डावा हात आहे, दुसरं, तिसरं, चौथं. केच्या डावीकडलं कोणतं विचारलंय? केच्या डावीकडे चौथा अक्षर कोणतं येते? ओच्या डावीकडे चौथा अक्षर की. पर्याय क्रमांक 4. पुढे संख्यामाला पहा. या संख्यामालेवरील प्रश्न आहे, त्याच्यावरती प्रश्नांची उत्तर द्यायची. 3, 6, 5, 9, 11, 8, 13, 16, 19, 20. वरील संख्या मालिकेत 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती? आता 3ची कसोटी काय? संख्येतील अंकांच्या बेरजे 3 ने भाग गेला पाहिजे. 9, 11, 8, 13, 16, 8, 13, 16, 19, 20. 3 ने भाग जाणार. 3 ला 3 ने भाग जातो.
6ला जाते, 5ला नाही जात, 9ला जातात, तर 3 किती 3 7 ट्रिक माफी. आता 12ला जातो, इथं 11 क्रमांकाची बेरीज 2 येते म्हणजे जात नाही. इथं 8ला जात नाही, 13ला जात नाही, 16ला जात नाही, 19ला जात नाही, 20ला जात. किती संख्याला 3 ने भाग जातो? फक्त आणि फक्त 3 संख्याला 3 ने भाग जातो. खूप संख्या दिले फक्त 3 संख्याला जातो. खालील संख्या मालिका पहा आणि प्रश्नांची 3 6 5 9 हेच आहे संख्या मालिका. वरील संख्या मालिकेत मूळ संख्या किती आहे? या संख्या मालिकेमध्ये मूळ संख्या किती आहे? त्यामध्ये मूळ संख्या किती? मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19. मग इथे 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 17 नाही आहे, 19 मूळ संख्या. 6ला 2 ने 3 ने जातो, 9ला 3 ने जातो, 8ला 2 ने 4 ने जातो, 16ला 2 ने 4 ने 8 ने जातो, 20ला 2 ने 5 ने 4 ने. मूळ संख्या किती? 1 2 3 4 5 मूळ संख्या आहे. तर 1 क्रमांक 4. वरील अक्षर मानला पहा. वरील अक्षर GOOD हा शब्द किती वेळा? बघताना काय बघायचे? GOOD असं आहे आणि हे सगळं सारखंच दिसतंय आणि एका सगळं कॅपिटल मध्ये GOOD बघायचं. GOOD नाही, GOOD एकदा आहे या ठिकाणी, पुन्हा GODC जी फक्त एकदाच आलेलं आहे संपूर्ण याच्यामध्ये. GOOD. पुढे पहा मित्रांनो, श्रीखंडापेक्षा पेढा कमी गोड आहे. ही रचना करायची. जास्त गोड आहे तो उच्च करा ना. हे तर पहा मार्काचं जसं करतो तसं. श्रीखंडापेक्षा श्रीखंड जास्त गोड आहे. श्रीखंड याच्यापेक्षा कमी गोड पेढा आहे. पेढ्याची उंची कमी. श्रीखंडापेक्षा पेढा कमी गोड आहे. लाडू पेढ्यापेक्षा कमी गोड आहे. लाडू या पेढ्यापेक्षा कमी गोड लाडू आहे. तर सर्वात कमी गोड कोण? लाडू. हे या पद्धतीने हे रचना केल्याशिवाय हे प्रश्न सोडवायचे नसतात. काय दिले? पेढा. श्रीखंडापेक्षा पेढा कमी गोड आहे. लाडू पेढ्यापेक्षा कमी गोड आहे. तर उत्तर लाडू पाहिजे. ओके, उत्तर हे लाडू येणार आहे. चेंज करू. ओके, असे प्रश्न एखादा चुकलेला असतो. तुम्ही सोडवत असताना ज्या प्रश्नपत्रिका येते त्याचा जर एखादा चुकीचा प्रश्न असेल तर निदर्शनास आणून द्या. ओके, चला पुढील प्रश्न. खाली दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे चिन्ह ओळखा. इथे 2 चिन्हाचा गट आहे, इथे 4 चिन्हांचा. 2 चिन्हाचा गट काय आहे? त्रिकोण चौकोन. आता नंतर काय आहे? 2 4 चिन्हांचा त्रिकोण चौकोन, पुन्हा त्रिकोण चौकोन. काय झालं होतं? हे जे चिन्ह आहे हा गट असा झाला, पुन्हा हा एक गट हा गट आला म्हणजे काय झालं? अजून एक गट येतो. मग काय होईल? अजून एक गट येईल. त्रिकोण चौकोन हा गट आला, नंतर हा त्रिकोण चौकोन हा गट आला, नंतर येणार नाही त्रिकोण चौकोन हा गट येणार. हा पर्याय कुठल्यामध्ये बघा? 6चा गट आहे. त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन, पर्याय क्रमांक 3. त्याला पुढील प्रश्न. आकृती कायम राहणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? मीठ. आकृती कायम राहते, ती होत नाही, बदलत नाही. त्यांना कसले पदार्थ म्हणतात? स्थायी पदार्थ म्हणतात. आता वायुरूप पदार्थ असतात ना, यांना आकृतीच नसते. मिठाला बाटलीत भरली बाटलीसारखा आकार, ना हवे सुटले हवेसारखा आकार. कुठे तुम्हाला असा त्याचा विशिष्ट आकार? फुग्यात भरले फुग्यासारखा. आता द्रवरूप पदार्थ ज्या याच्यामध्ये ठेवा, त्याला जमिनीवर ठेवता येत नाही. जमिनीवर ठेवले की उताराने गलगडत जातात, वाद जातात. मी बाटलीमध्ये ठेवतो, भांड्यामध्ये ठेवतो, ज्या भांड्यात ठेवेल बाटलीमध्ये ठेवल तसा आकार घेतात. मी स्थायीरूप आकार कधी बदलत नाही. पुढे सहसंबंध ओळखा. बाजरी पिष्टमय पदार्थ. बाजरीमधनं मुख्य घटक काय मिळतो आपल्याला? पिष्टमय पदार्थ. पीठ केलं जातं त्या धान्यामध्ये आपल्याला पिष्टमय. गहू ज्वारी बाजरी तांदूळ मका नाचणी वरी हे पिष्टमय पदार्थ असणारे पदार्थ.
फळांमधनं काय मिळतं आपल्याला? क्षार, जीवनसत्व. फळांमधनं काय मिळतं? क्षार आणि जीवनसत्वे, त्यात जीवनसत्वे. स्निग्ध पदार्थ कशातून मिळतात? तेल, तूप, लोणी. तेल, तूप, लोणी प्लस स्निग्ध पदार्थ. प्रथिने, अंडी, मांस, सर्व कडधान्य यातलं प्रथिने मिळतात. ओके. कच्ची खाणे हे काय पर्यायाचं असू शकत नाही. तर जीवनसत्वे, क्षार. क्षार व जीवनसत्वे तुम्हाला पालेभाज्या आणि फळांमधनं मिळत असतात. गटात न बसणारी संख्या 4 अधिक 12 आहे ते पहा. 4 अधिक 12, 5 अधिक 20, 7 अधिक 49, 6 अधिक 30. काय होतं? 4 अधिक 12 काय होईल? 16. म्हणजे 5 अधिक 20, 25, 7 अधिक 49, 57, 56, 30 अधिक 6, 36. या कसल्या संख्या आहेत? वर्ग संख्या. 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग. इथे 42 अधिक 7 पाहिजे. इथे 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग 56 नाही का? नाही. 7च्या वर्गामध्ये या ठिकाणी चुकीचं येणार आहे. पर्याय 56चा पर्याय क्रमांक 3. ओके. इथं पर्याय उत्तर बदलावं लागेल. प्रश्नपत्रिकेत देखील चुका असतात आपण बघतोय. फायनलचे पेपरला देखील येतात आपण लगेच शंका त्याच्यात काढत असतो. चला पुढील प्रश्न पहा. गटात न बसणारे पद साप्ताहिक, 7 दिवसाला म्हणजे आठवड्याला प्रसिद्ध होणार साप्ताहिक, मासिक म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणार, सामुदायिक आहे पुस्तक, वार्षिक वर्षाला प्रसिद्ध, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्याला साप्ताहिक, 15 दिवसाला पाक्षिक, महिन्याला मासिक, 3 महिन्याला त्रैमासिक, 6 महिन्याला षणमासिक किंवा अर्धवार्षिक, वर्षाला वार्षिक. इथं वेगळा नियम सांगत आहे. चला पुढील प्रश्न. गटात न बसणारे 87, 37, 47 आणि 97. एकक स्थानी 7 संख्या आहेत. ज्या कसल्या आहेत? मूळ संख्या. कोणत्या आहेत? मूळ संख्या. यातली कोणती मूळ संख्या नाही आहे? यातली 87 मूळ संख्या. 29 स्त्रीक संख्या. बाकीच्या मूळ संख्या आहेत वेगळं वेगळे 87. पुढे गटात न बसणारे पद ओळखा. काय झालेले पहा. गटात न बसणारे गट तयार होतो. त्यांचा गट काय तयार होईल पहा. त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. बाहेरच्या चौकोनाकडे लक्ष द्यायचं. त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, पंचकोनामध्ये पंचकोन आहे, गोलामध्ये आणखी 2 गोल आहे, चौकोनामध्ये एकच चौकोन. पंचकोनात एक पंचकोन, त्रिकोणात एक त्रिकोण, चौकोनात एक त्रिकोण, गोलात एकच त्रिकोण असायला पाहिजे होता. इथं 2 गोल आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 वेगळं येणार आहे. 4 दिले उत्तर. पर्याय क्रमांक 3 पाहिजे. पुढील प्रश्न घ्या. काही चुका अनावधानाने राहू शकतात. आम्ही पेपर सेट करताना होतो. गटात न बसणारा मुंगळा, गिधाड, तरस, निवडून. तर याच्यामध्ये काय साम्य आहे? मुंगळा, कीटक आहे, गिधाड, तरस, पक्षी आहे, तरस, निवडून. हे सगळे प्राणी आहेत. निवडून वनस्पती आहे. मुंगळा, गिधाड, तरस हे सजीव प्राणी आहे. आता हे पण सजीवच आहे निवडून, पण तो वनस्पती. त्याला पुढे मंदार मावळत्या सूर्याकडे तोंड करून, मंदार मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तो त्याच्या डाव्या बाजूला काटमाळात पडला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा प्रश्न. हा प्रश्न घरामध्ये आपल्या तिथं आपण बसतो तिथल्या दिशा ठेवायच्या. मावळत्या म्हणजे मावळत्या पश्चिमेला म्हणजे इकडे तोंड करून उभा राहील. त्याच्या डाव्या बाजूला काटकोन वळला, डावा हा उजवा, हा डावा म्हणजे राहण्याच्या दिशेने वळला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा पूर्व येणार. ओके. आता दिशावरती आपण करूया. पूर्व, पश्चिम.
दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. ओके, दिशा चक्र जुळवला. मावळत्या सूर्याचं तोंड करून उभा आहे, पश्चिमेला तोंड करून उभा आहे. आता डावीकडे वळा, सूर्य तुमच्या घड्याळच्या दिशेने, डावीकडे घड्याळच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे ते कोणी कोणी दक्षिण. आता आपल्याला काय विचारले, त्याला दोन हात असतात, इकडे एक हात असतो, इकडे एक हात असतो. आपल्याला काय विचारलं, डाव्या हाताची दिशा, डाव्या हाताची म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. इकडे हात असणार आहे तो कोणता असणार आहे, कुणीकडे तो डाव्या हाताला उजवा हात म्हणजे घड्याळाच्या दिशेने, डावा म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे पूर्वेला डाव्या दिशा पूर्व येणार आहे. पुढे लाडूपेक्षा जिलेबी गोड आहे, रचना करायची म्हणता येते. गोडची कशी, जास्त गोड कमी गोड असतात. लाडूपेक्षा जिलेबी गोड, लाडू दाखवा, लाडूपेक्षा जिलेबी गोड, जिलेबी ज्या उंच दाखवा म्हणजे जास्त गोड, लाडू कमी गोड, जिलेबी जास्त. लाडूपेक्षा जिलेबी गोड, जिलेबीपेक्षा बर्फी गोड, या जिलेबीपेक्षा बर्फी गोड आहे, जिलेबीपेक्षा बर्फी गोड आहे. पेढे बर्फीपेक्षा गोड नाही पण लाडूपेक्षा गोड, पेढे बर्फीपेक्षा गोड नाही, बर्फी एवढे गोड नाही पण कमी गोड आहे, पण लाडूपेक्षा गोड आहे. मी जिलेबीपेक्षा जास्त गोड आहे असे म्हणता येणार नाही, हे तुम्ही सांगा. हे कोण येणार आहे, पेढे बर्फीपेक्षा गोड नाही, बर्फी एवढे नाही पण लाडूपेक्षा गोड आहे. कोण, पेढे. याच्यामध्ये उत्तर जास्त गोड किंवा कमी गोड असं विचारलं जाणार. सर्वात कमी गोड असणारा पदार्थ कोणता आहे, लाडू. लाडूपेक्षा पेढे गोड आहेत ना जास्त, कमी गोड लाडूचे. पुढे पहा, कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. एका उदाहरणार्थ 5 रांगा असतील तर प्रत्येक रांगेत 5 मुलं, 6 रांगा असतील तर प्रत्येक रांगेत 6 मुलं, 7 रांगा असतील तर प्रत्येक रांगेत 7 असं. जर प्रत्येक रांगेत 12 मुलं तर रांगा किती असतील, 12 मुलांच्या 12 रांगा. एका रांगेत 12 मुलं, 12 रांगेत एकूण मुलं किती, 12 मुले 12 मुलं, 12चा वर्ग येणार आहे 144. पर्याय क्रमांक 1. इथे 144 लिहिलं की उत्तर चुकलं आपलं, का मुलं झाली 144. पण काय मी काय विचारलंय, मैदानावरील असते तर आपण एवढंच वाचतो. मैदानावर मुलांच्या रांगेतील पायांची संख्या किती, मुलं किती झाली 144. एका मुलाला पाय किती असतात, 2, याला गुणिले 2 केलं, मुलांची कमी झाली 12चा वर्ग 144. पण आपल्याला मुलं विचारले का, आपल्याला विचारलं पाय, एका मुलाला किती पाय असतात 144, त्याची दुप्पट 288. उत्तर काय येणार आहे 288. पर्याय क्रमांक 3. कसं फसवा आहे प्रश्न, त्यासाठी प्रश्न बारकाईने वाचणं गरजेचं. खालील प्रश्न आकृत्यांचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल पहा. सर्व काढत बसायचं नाही, पर्याय कट पद्धत वापरायची. आरसा इकडे असतो. आता पा बघायचं काय, पा या ठिकाणचा हा कंस पहा, हा कंस याच्यावर पर्याय कट करून होते का, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कट, चौथा यायच्या. आता याच्यावर इथे भरलेला आहे, डावी बाजू असते की उजव्या बाजूला, ज्या ठिकाणी भरलेला आहे. त्याच्यावर पर्याय कट करा, कोणता पर्याय कट होईल, हा येतो इकडे पाहिजे, म्हणजे कोणताही पर्याय कट होत नाही. ओके, आता या ठिकाणचा पहा, या ठिकाणचा हा कंस, हा कंस कुठे जाईल, या इतिहास, या कंसावर कोणता कट होईल, कोणताही कट होत नाही. ओके, आपण इथं पर्याय कट केला का नाही, एक गोष्ट बघायची, फरक काय आहे ते शोधायचं. आता कंसामध्ये सगळीकडेच कंस, आपण पहिल्या चौथा पर्याय कट केला. आता चौथ्या लक्ष द्यायचं, याच्या 3 मध्ये फरक कशात आहे ते
या कंसात फरक आहे का नाही, कंस बघत बसायची गरज होती का आपली नव्हती. या भरलेल्या टिपक्यात फरक आहे का कुठे नाही, फरक टिपका बघायचा होता का नव्हता. या कंसात फरक आहे का नाही, मग ते बघत बसलो आपण. हे जी वेळ घालवला तो गेला नसता. मग इथं फरक कुठे आहे, या ठिकाणावर एक तिरकी रेषा जी येते या कोपऱ्यात फक्त तिरकी रेषा, बाकीचं काय काढलं नाही. ही तिरकी रेषा आरशाने इकडे मी केवळ याच्यावर या कोपऱ्यात येणारी रेष पाहिजे. याच्यावर कोणता पर्याय कट होईल, दुसरा कट होईल, तिसरा कट होईल. राहिला कोणता, पहिला पर्याय. अजून हे तर बघितलंच नाही आपण, या रेषा आपण बघितल्या नाही. त्याच्या घंट्याला अडकवलेल्या रेषा आहेत ना, या बघितल्याच नाही. या घंट्या अडकवलेल्या रेषा का इकडे येते, इथे घंटी आहे. आणि तिसरी रेष कुठं आहे, या बाजूला, ही या पाहत कोणताही पर्याय आपल्याला बघावं लागलेच नाहीये. पर्याय क्रमांक 1. तर आपल्या आत्महत्याच्या आरशाचे प्रतिबिंब म्हणजे ही सवय लावायची आहे. मला ही सवय लागली पाहिजे. ओके, ही सवय लागली ना खूप चांगलं आहे, जे तुम्हाला पुढल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पहा आरशाचं प्रतिबिंब. आता एक त्रिकोण आहे, इथं उलट होत नाही. आरशामध्ये जसं तसं आहे. म्हणजे आपल्या पाहिलेमधलं त्रिकोणाचे 2 त्रिकोण आहेत, हे असेच येणार. हे त्रिकोण, हे 2 त्रिकोण हे असेच येणार आहे, काही बदल होणार नाही. आता इकडे उजव्या बाजूला असणारा त्रिकोण हा डाव्या बाजूला जाणार आहे. याच्यामध्ये काय टिपका आहे तेवढेच बघायचं. हा टिपका असणारा उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला आहे. मी हा टिपका या ठिकाणी आहे, तो इकडे बाजूला टिपका पाहिजे. आहे का पहिल्यापर्यंत जसाच्या तसा आहे, नाही चालणार. इथे आडवी अशी होत नाही आकृती, तर जशी तशी राहणारी ही पाण्याचं झालं. इथं टिपका आहे, पर्याय इथं या बाजूला पर्याय क्रमांक 4. म्हणजे केवळ एवढ्या याच्यावरनं या त्रिकोणावरनं हा त्रिकोण या ठिकाणी जाईल एवढंच पाहायचं. ते बाकीचं पाहण्याची गरज नव्हती. हे समजून घे. चला तर बाळा खूप सोपं असतं, याला हार्ड वर्क करायचं. त्याला हे सगळं काढण्यापासून याला म्हणायचं डॉंकी वर्क, हार्ड वर्क. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं. याचा अर्थ करायचं नाही कुठलं सांगितलं का मी तुम्हाला, मी प्रत्येक प्रश्न सोडवतो, पण तो कसा स्मार्टपणे सोडवायचा. उघड डॉंकीवर सारखं सगळं लिहित बसलंय असं करायचं नाही. त्याला पुढे प्रश्न पाहा. चैतन्य शाळेकडे तोंड करून उभा होता, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याच्या पाठीमागील दिशा कोण पाहता उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. आपल्याला इथं आपण उत्तर दिशा दाखवत आहोत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. पहा प्रश्न काय. चैतन्य शाळेकडे तोंड करून उभा होता तेव्हा त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा, उजव्या हाताला उत्तर दिशा जर आणायची असेल तर त्याचं तोंड पश्चिमेला असेल, तर उत्तर म्हणजे घड्याळाच्या दिशेने. म्हणजे त्याचा उजवा हात कुणीकडे येणार आहे, उत्तरेला, डावा दक्षिण घड्याळाच्या दिशेने. लक्षात येत नसेल तर आपला उजवा हात उत्तर दिशेला दाखवायचा. इथं उत्तर दिशा कोणती आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ही दिशा उत्तर. उजवा हात उत्तरेला दाखवतात, तोंड कोणीकडे झालं आपलं, उजवा हात उत्तरेला जोडला तर तोंड पश्चिमेला. ओके, तोंड पश्चिमेला हे आपल्या लक्षात आलं. पुढं काय म्हणलेलं त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती, आपल्याला जुळवले. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे मिळाला. डावीकडे म्हणजे मग काय म्हणायचं, घड्याळाच्या विरुद्ध दिशा. उजवीकडे म्हटलं घड्याळाच्या दिशा. एकदा वळला, हे एकदा वळला काटकोन म्हणजे दक्षिणेकडे होऊन झालं. 2दा काटकोनात वळला म्हणजे पश्चिम पूर्वेला कमी झाला. 3दा वळला, तिसरे वळला. 1दा वळला, 2दा वळला, 3दा वळला. तर त्याचं तोंड कोणीकडे झालं, उत्तरेला. आपल्याला काय विचारलं, तोंड कोणीकडे विचारलं काय, त्याच्या मागची दिशा. तोंड कोणीकडे झालं, उत्तरेला. म्हणजे मागची दिशा कोणती येणार आहे, दक्षिण. पर्याय क्रमांक 1. ही रचना करणं गरजेचं आहे. रमेशला 3 भाऊ आणि 1 बहीण आहे.
बहिणीचे नाव सुलोचना आहे, तर सुलोचनाला भाऊ किती? आता रमेश. आता आपण या नात्यात ह्याच्यामध्ये पुल्लिंगी असतात त्याला चौकतो रमेश. या रमेशला 3 भाऊ आहेत. 1 भाऊ, 2 भाऊ, 3 भाऊ आणि काय 1 बहीण. बहीण आपण स्त्रीलिंग आहे ते बोलतो. रमेशला 3 भाऊ 1 बहीण आहे. बहिणीचे नाव सुलोचना. या बहिणीचं नाव आहे सुलोचना. प्रश्न काय विचारलेला आहे? सुलोचनाला भाऊ किती? सुलोचनाला भाऊ किती? 1, 2, 3, 4. सुलोचनाला भाऊ 4. पुढे पहा घटात न बसणारी आकृती. आता इथे तिथे पर्याय कट पद्धत वापरायची, लक्षात ठेवा. काय झालेलं आहे पहा, समजून घ्या. काय इथे आकार कोणता आहे? पाहिजे सी आकार आहे. आता या ठिकाणी उलटी पालटी पण असू शकते, रचना असू शकते. रेषा किती? 1, 2, 3, 4 रेषा आणि 1 उभी. 4 आडव्या 1 उभी. यामध्ये किती रेषा येतो? 5 रेषा. या 4 आडव्या 1 उभी, 4 आडव्या 1 उभी. कोणती रेष दिली गेली? पर्याय क्रमांक 2. 5 रेषा आडव्या आहेत. चला सोबतच्या आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती कृती आहे? पहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती? 10, 20, 70. 10, 20, 70. 5, 10 प्रश्नचिन्ह. 5, 10, 35. काय संबंध याचा? आडवा काय लावता येतो का 10, 20, 70चा? नाही काय. इथे पहा, इथे संबंध काय होते? 5 आणि 5 10 होते, बरोबर. आपल्याला काढायचं मधलं. आपल्याला मिळावं लागेल 35 आणि किती 70. तर 10 मधनं 5 गेले 5 राहतात. असं करण्याऐवजी इथं 10 मधनं हे 5 गेले, 10 मधनं 5 गेले 5 गेले. 20 मधनं 10 गेले 10 राहिले. 70 मधनं 35 गेले 35 राहिले. आता हुशार बघा काय करणार सर, एवढं काय 5 आणि 5 10, 10 10 20 35 35 70. आम्हाला कुठे अडचण येते? 35ची दुप्पट तुम्हाला तोंडी करता येत असेल तर मी कशाला अडवेल? नाही. 35 दोन्ही 70 इथे येणार आहे 35. त्याला पुढील प्रश्न. सहसंबंध धूर्त पल्ला. पल्ला कसा असतो स्वभावाने? धूर्त. आणि हालीन कसं असतं? लाकडासारखं पाय दिसतात पण ते असतं चपळ. चित्त्याला देखील सापडत नाही. अतिशय चपळ असतं हालीन. असं उड्या झेप किरण मारत, म्हणजे उड्या मारत जातात. अशी जंप मारत उडी मारतात. जमिनीवरनं पायाला अशी झेप येतात. पुढे पहा सहसंबंध. पहिल्याचा दुसऱ्यात काय झालं? आईचं पाण्यातलं म्हणलं चालेल का? पाण्यातलं घेतलं तर कशी होईल आकृती हे समजून घ्या. पाण्यातलं म्हणलं पायावरचा मोकळा त्रिकोण आहे तो खाली, खालचा भरलेला त्रिकोण आहे तो वरती. या पद्धतीने बरोबर आहे, बरोबर आहे. मी या आकृतीचं पाण्याचं प्रतिबिंब केलं, बरोबर आहे. मी याचं पाण्याचं प्रतिबिंब केलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे इथं जो भरलेला होता तो मोकळा झाला असं म्हणा. दुसऱ्या भाषेत वरचा खालचा भरलेला होता, खालचा मोकळा झाला. आता खालचा भरलेला आहे, खालचा मोकळा होईल. आणि वरचा मोकळा आहे तो वरचा भरलेला होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार. पुढे खालील आकृतीची आरशातील प्रतिमा ओळख. आरशा. आता सगळं पाहत असेल ते पाहत तुम्हाला मी सांगतो की ही जी तिरकी रेषा आहे आरसा इकडे काय होतं? डावीकडे उजवीकडे होतं. ही तिरकी रेषा या कोपऱ्यामध्ये चाललेली आहे. ती तिरकी रेषा इकडे झुकलेली असते. एवढ्या रेषेला झुकले त्याच्यावर पर्याय कट करा. कोणता पर्याय कट होईल? पहिला पर्याय कट. ओके. आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये फरक काय शोधावं? याच्यामध्ये काय चाकामध्ये काय दिसेल? मोकळे चाक आहे तर मोकळे का चाक नाही. चौथा पर्याय कट. आता राहिला पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला तर कट केला या तिरक्या रेषेवर, चौथा कट केला या चाकामध्ये काही नाही. आता राहिला दुसरा तिसरा पर्याय कट करा. कोणताही लोक या ठिकाणी
या ठिकाणी पहा चाकामध्ये ही दाखवले आहे का इथं, नाही तर उत्तर पर्याय क्रमांक 3. हे नजरेचा खेळ आपल्याला करता आला पाहिजे. चला 52वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत कमल 325, कमल 325, बदक 561, बदक 561, कदम 562, कदम 562. ब या अक्षरासाठी कोणतं चिन्ह? आता तुम्हाला दिसत इथं क पहिल्यांदा 3 आहे, क शेवटला 1 आहे, क पहिल्यांदा 5 आहे, क ला 3 म्हणू, 1 म्हणू व 5 म्हणू. जे अक्षरांचा अंकाचा क्रम सारखा आहे का हे पहिल्यांदा चेक करायचं प्रत्येक प्रश्नामध्ये. अंकाचा आणि अक्षराचा क्रम सारखा आहे का नाही, मी सर्व आलेली अक्षर घेऊन घ्या. दिसतात किती 9 अक्षर, प्रत्यक्ष ती 9 नाही. किती आहेत बघा, क म ल बदक ब द क लिहायचा का पुन्हा, इथे क आहे मला पुन्हा क लिहायचा नाही. खाली कदम क आहे, द आहे, म पण आहे, तिन्ही पण असतात. म्हणजे प्रत्यक्ष किती आले, फक्त 5 आले. दिसतात किती 9. आता असं चिन्ह शोधा की तिन्ही पण मध्ये आहे. असं अक्षर कोणतं आहे, क आहे, इथं क आहे, इथे क आहे, इथे क आहे. मी क ला चिन्ह अंक कसा असणार आहे सारखं. मग तिन्ही मध्ये आलेला अंक कोणता आहे, तिन्ही मध्ये आलेला अंक कोणता आहे, 5. म्हणजे क ला काय आहे 5, क ला 5. ओके. आता पहिल्या 2 मध्ये कॉमन काय आले पहा बरं, म ल ब द आहे का कुठला कॉमन नाही. दुसऱ्या 2 मध्ये कोण कॉमन आहे, दुसऱ्या तिसऱ्या मध्ये ब द द यात कॉमन काय द आहे. इथे द इथे द, म्हणजे द ला अक्षर सारखा अंक सारखा असणार. यात सारखा अंक कोणता आहे 6, म्हणजे द ला काय आला 6, द ला 6. आता पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये म सारखा किंवा इतर राहिला कोण म असे म्हणलं जाणे. किंवा पहिल्यामध्ये म आणि तिसऱ्यामध्ये म ला राहिला काय 2 म्हणजे म म्हणजे 2. राहिला कोणता पहिल्यामध्ये ल ला कोणता राहिला 2 कडला, ल ला राहिला 3 राहिला, ब ला काय राहिला 1 राहिला. आणि मग पहा ब साठी कोणता अंक वापरलेला आहे, ब साठी वापरलेला अंक 1 आहे, ब साठी वापरलेला अंक 1 आहे. एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 56, 6 बरोबर 42, 5 बरोबर 30, तर 9 बरोबर किती? काय होतं 7च्या नंतर 8 येतात, 7 ते 8 56, 6च्या नंतर 7 येतात, 6 7 42, 5च्या नंतर 6 येतात, 5 36, 9च्या नंतर 10 येतात, 9 10. ही एक पद्धत झाली. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा ही पद्धत वापरत नाही. तो काय विचार करतो 7चा वर्ग 56 म्हणजे 7चा वर्ग 49 अधिक 7, 6चा वर्ग 36 अधिक 6, 5चा वर्ग 25 अधिक 5, मिळते 9चा वर्ग 81 अधिक 9 90. ओके. तर या पद्धतीने आपल्याला विचार आपला पहिल्यांदा आल्या जेव्हा अशा संख्यांवरचे प्रश्न येतात तेव्हा पहिल्यांदा काय बघायचं, वर्ग संख्या आहेत का, धन संख्या आहेत का. वर्ग घालाशी मूळ संख्येशी पहिल्यांदा जोडायचं, नसेल तर मग पाढा वगैरे ते सगळं पाहिजे. 54 पा सुनील पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तो उजव्या बाजूस काटकोनात वळला तर त्याच्या विरुद्ध बाजूची दिशा कोणती, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. पूर्वेकडे तोंड करून उभा करा, तो डाव्या उजव्या बाजूला काढला, उजवा म्हणजे घड्याळाच्या दिशेने म्हणजे इकडे, उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या दिशेने. ओके. तर उजव्या बाजूला काढणं वाढलं तर त्याच्या विरुद्ध त्याचं तोंड कुठे झालं दक्षिणे, त्याच्या विरुद्ध म्हणजे मागे, मागची दिशा कोणती उत्तर.
पर्याय क्रमांक 4. गणू दिनूपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. गणू मोठा आहे आणि दिनू लहान आहे. गणू दिनूपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. दिनूचा जन्म बुधवारी आहे. दिनूचा जन्म बुधवारी झाला असेल तर गणूचा जन्म कोणत्या वेळेला? मी 1 दिवस अगोदर असेल तर 2 दिवस अगोदर आणि 3 दिवस अगोदर. 1 दिवस अगोदर कोणता येईल? मंगळवार. अगोदर 2 दिवस अगोदर सोमवार आणि 3 दिवस अगोदर रविवार. गणूचा जन्म कधी झाला? रविवारी. रविवार झाले 1 दिवसांनी सोमवार, 2 दिवसांनी मंगळवार, 3 दिवसांनी बुधवार. हा गणू विधी जन्मला. उत्तर येईल रविवार. समर्थच्या आईच्या वडिलांना, समर्थ मुलगा आहे, लगेच रचना मुलगा चौकोनात काढला. हा प्रश्न काय? समर्थच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे तर ते समर्थचे कोण? समर्थची आई म्हणजे वडील पण असणार आहे. या दोघांचा हा समर्थ मुलगा आहे. या आई आहे, हे वडील. समर्थच्या आईचे वडील, या समोरच्या आईला वडील आहे जे आई पण असणार. आणि समोरच्या आईच्या वडिलांना म्हणजे समोरच्या आजोबांना, आईच्या वडिलांना, आजोबांना एकच जावई. जावई कुणाला म्हणतात? मुलीच्या नवऱ्या. म्हणजे समोरच्या आईचे जे वडील आहेत ते समोरचे आजोबा आणि आजोबाला एकच जावई आहे तर याचा अर्थ त्यांना एकच मुलगी आहे. ती मुलगी म्हणजे समोरची आहे. आणि समोरची जावई हे झाले मुलगी, या मुलीचे नवरा म्हणजे जावई. हे जावई समोरचे कोण लागतात? समोरच्या आईचे पती. याचा अर्थ समोरचे पप्पा म्हणजे वडील. तर वडील येणार आहे. पुढे बैल, हरिण, कासव, गोगलगाय, हत्ती यांच्या धावण्याच्या वेगानुसार क्रम लावण्यास सर्वात पुढे कोण असेल? आता दोन्ही बाजूने लावू शकतो तुम्ही, चढता क्रम उतरता क्रम. आपण लावायचं पण एकच पद्धत वापरायची. सगळ्यात खाली कोण चालतं? गोगलगाय. अगदी हळू चालते गोगलगाय. गोगलगायपेक्षा जोरात कोण जातं? गोगलगाय खटकार. बैल, हरिण, कासव, हत्ती या खाली कोण? कासव. कासव खटकारा. राहिला कोण? बैल, हरिण, हत्ती. यात कोण हळू? बैल हळूहळू पळेल का हत्ती? हत्ती. हत्तीला खूप मोठं दूध आहे, ते पळवता येत नाही. हत्तीपेक्षा वेगाने बैल, बैलापेक्षा वेगाने हरिण. नाव बैलाच्या शर्यती, त्याच्यापेक्षा हरिण खूप वेगाने पळतं. माझी चित्ता लागलेला असतो. ओके, मी इथं लावला तर सर्वात पुढे कोण असेल? हरिण असेल. आहे का पर्यायामध्ये? हरिण आहे. आणि उलटा क्रम लावला तर काही गोगलगाय आहे का पर्यायामध्ये? गोगलगाय नाही. आणि सर्वात पुढे कोण असेल विचारायचं. हे पर्यायामध्ये दिलेलं नसतं ना. हरिण पण आहे, गोगलगाय. सर्वात पुढे म्हणजे कोण पुढे पळून जाईल या सगळ्यांची शर्यत लावली. कोण सगळ्यात पुढे असेल? हरिण पुढे असेल. पुढे माझ्यापेक्षा माझा भाऊ 5 वर्षांनी मोठा आहे, त्याचे वय 20 वर्ष. माझे वय आता भाऊ 5 वर्षांनी मोठा आहे, त्याचं 20 वर्ष. म्हणून माझं किती असणार आहे? माझं 20 वजा 5, 20 नंबर 5 गेले. 15 वर्ष तर मी असेल तर माझ्या भावाचं वय किती? 15 आणि 5 20 वर्ष. म्हणजे माझं वय येणार आहे 15 वर्ष. पर्याय क्रमांक 3. एका भाषेत जिलेबीला चिवडा म्हणतात. म्हणून ते काय वाचायचं त्याचं? चिवड्याला बासुंदी, बासुंदीला चकली, चकलीला गुलाबजाम, गुलाबजामला शेव, पाणी सुटले तोंडाला. तर सर्वात जास्त दूध वापरून तयार केलेला पदार्थ, दुधापासून कोणता बनवतात? बासुंदी बनवतात. ही दुधाची असते, पूर्ण दूध आटवलेलं असतं आणि मग ते घट्ट होतं. मला दिसत पेढा बी बनवतात. बासुंदी अजून आठवली की ती खवा करायची, त्यात साखर टाकली की पेढा. आणि जरा बासुंदीला जास्त आठव, थोडंसं कमी आठवलं, थोडंसं पातळ सरबरीत असतं,
गाठी वगैरे होतात त्याच्यामध्ये खाव्याच्या, त्यात साखर टाकली बासुंदी. मग इथं सर्वात जास्त दूध वापरून तयार झालेला पदार्थ बासुंदी. बासुंदीला काय म्हणतो? बासुंदीला म्हणलेलं आहे चकली. सगळ्यात जास्त दूध लागू केलेला पदार्थ चकली. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे पहा. ते एका नंबर द्यायचे, ते नंबर द्यायचे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 सिंगल डिजिटचे. हे पहा, कधी या प्रश्नाला क्लुप्त्या वापरायच्या नाही. इथं तुम्हाला क्लुप्ती सांगितलेली असते, मी सांगतो शेवटला. ओके, सिंगल डिजिटचे चौकोन सांगा. 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे. किती झाले? 4 झाले. 2 डिजिटचे सांगा. दोघांचा बनणारा 1 2 12 नंबरचा चौकोन आहे का? आहे. 13 नंबरचा चौकोन आहे का? आहे. 24 नंबरचा चौकोन आहे का? आहे. 34 नंबरचा चौकोन आहे का? आहे. किती झाले? हे 4 झाले. आणि तिघांचा चौकोन होतो का? 3 डिजिटचा नाही होत. तिघा जणांचा चौकोन नाही होत. 4 डिजिटचा चौघा जणांचा होतो का? चौघा जणांचा 1 2 3 4 या चौघांचा मिळून 1 होतो. असे 4 4 8 एकूण किती होती? 9. पर्याय क्रमांक 1. आता एकच पद्धती सांगितलेली असते. 1 2 याची बेरीज करा 3. इथे नंबर उभे 1 2 याची बेरीज करा 3. या 3 आणि 3 चा गुणाकार करा 3 3 9. पण असे प्रश्न अगदी तिसरीला देखील येत नाही. बऱ्याच पेपरमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याला पुढे काल बुधवार होता, तर उद्यापासून तिसऱ्या दिवशी कोणता वार? काल बुधवार. आज कोणता वार आहे? काल बुधवार म्हणजे आज, बरोबर आहे. हा गुरुवार. उद्या शुक्रवार. आता उद्यापासून म्हटले, लक्षात इथे शब्द पहा. उद्यापासून म्हणजे उद्या धरायचं आहे. उद्यापासून तिसऱ्या दिवशी, उद्या ही पहिला झाला. उद्यापासून दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कोणता येईल? कोणता ना? शनिवार. उद्यापासून म्हणजे उद्याला धरायचा. पहिला शुक्रवार, दुसरा शनिवार आणि तिसरा रविवार. उद्यापासून तिसरा वार कोणता येईल? रविवार येईल. पर्याय क्रमांक 4. सौ सावंत त्यांना एक विवाहित मुलगा व 2 मुली आहेत. तर त्यांच्या कुटुंबात एकूण माणसे. आता सौ आहे. सौ याचा अर्थ कुणाला म्हणतात? रे सौ, ज्या स्त्रीला पती आहे त्यांना सौ म्हणतात. आणि ज्या स्त्रीला पती नाहीये, वारले, त्यांना श्रीमती म्हणतात. त्यांना सौ म्हणत नाही. सौ आहे याचा अर्थ त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांना पती आहे, हे स्त्री आहे. सौ स्त्री सावंत कुटुंब आहे. सौ स्त्री सावंत. आपल्याकडे नवऱ्याचं नाव लावलं जातं. लग्नाच्या अगोदर तुमचं आडनाव असतं चव्हाण. लग्न झाल्या नवऱ्याचं नाव असतं कदम. तुम्ही झाला कदमाचं, बरोबर. आता तुम्ही सांगता, पण अलीकडच्या काळामध्ये स्त्रिया कधीही पूर्ण नुसतं कदम लावत नाही. तुम्ही तुमच्या आई वडील लावतात. आता तुम्ही काय करता? तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, आणि मग तिथं काय तुमचं होतं अगोदर? चव्हाण. ते म्हणतात चव्हाण सावंत. पुढे सावंत लावतात. अगोदर आपलं नाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, आडनाव, आणि मग नवऱ्याचं आडनाव, अशा पद्धत. आता ही सगळीकडे पद्धत झालेली आहे. सौ स्त्री हे सावंत कुटुंब आहे. त्यांना विवाहित मुलगा याचा अर्थ काय? त्या मुलाचं लग्न झालं. म्हणजे यांना एक मुलगा आहे. हा मुलगा पुल्लिंग आहे आणि त्याचं लग्न झालेली मुलगी त्याची बायको. हा विवाहित मुलगा जोड. आणि 2 मुली आहेत. ही एक मुलगी आणि ही एक. अशी विवाह, यांना 3 मुलं आहेत. पण ही विवाहित म्हणजे त्याची बायको पण आहे. त्याच्या कुटुंबात माणसं किती झाली? सावंत हा जोड, मुलाचा जोड,
2 आणि 2 4 झाली आणि 2 मुली त्या सावंताच्या किती झाली 6 माणसं प्रतिभा झाली. पुढे काय 56 सेंटीमीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी. आता पहा 7 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती होतील हे लक्षात ठेवा. कापलेला तसं म्हणणं दोरी आहे एकदा 2 वेळा 3 4 5 6 7 वेळा कापली. तुकडे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 तुकडे. म्हणजे हे लक्षात ठेवा 7 वेळा कापली. कापलेल्याचा गणितात कधी वापरायचा नाही. 7 वेळा कापली तर तुकडे 8 येते. तुकडे 8 म्हणजे तुकड्याचा समजत असतो. 56 सेंटीमीटर लांबी प्रत्येक तुकड्याची लांबी प्रत्येक तुकड्याची म्हणजे एका तुकड्याची प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर सूत्र काय आहे दोरीची लांबी भागिले तुकड्यांची संख्या. कापलेल्याची नाही दोरीची लांबी भागिले तुकड्यांची संख्या. किती तुकडे आहेत त्या तुकड्यांची संख्या. दोरीची लांबी किती आहे 56 भागिले किती तुकडे आहे 8. कसा 8 8 8 7 56. प्रत्येक तुकड्याची लांबी किती येणार आहे 7 सेंटीमीटर. पुढील प्रश्न पहा संख्या मालिकेमध्ये सोबतच्या ठिकाणी विषम नंतर लगेच समसंख्या आली असे किती वेळा 493 735 493 735 493 735 213 541 213 541 213 541 836 52 836 52. विषम नंतर लगेच विषम म्हणजे कोणत्या विषम त्याचे एक 3 5 7 9 आणि सम कोणत्या एकक स्थानी 0 2 4 6 8. विषम नंतर लगेच सम विषम अगोदर बघायची नंतर लगेच सम. विषम नंतर लगेच काय पाहिजे सम. विषम आहे का ही नाही. विषम आहे का आहे. त्यानंतर सम आहे का नाही. विषम नंतर 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 सम इथे 5 च्या नंतर 2. विषम बघा त्यानंतर 1 च्या नंतर आहे का विषम 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 नंतर सम आहे. विषम नंतर सम आहे. 1 विषम आहे 8 सम. 3 च्या नंतर 6 विषम नंतर लगेच सम. विषम 5 5 च्या नंतर लगेच सम. पहा किती आल्या. आता पहिलं काय येतं विषम नंतर इथं सम आहे पहिले विषम 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 फक्त बघायचं. विषमच्या नंतर लगेच सम बघायचं. विषम नंतर या सगळ्या विषमवरती पुन्हा करून घेतल्या असत्या तरी चाललं असतं. विषम नंतर 1 2 3 4 5 किती वेळा 5 वेळा. पुढे पहा जर 3 बरोबर 8 5 बरोबर 24 3 बरोबर 8 अंक दिसल्याबरोबर लगेच डोक्यात आलं पाहिजे. 5 बरोबर 24 4 बरोबर 15 तर 6 बरोबर काय संबंध याचा जोडायचा 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9 त्यातनं 1 वजा केले तर 8. तसं काय केलं 5 चा वर्ग 25 त्यातनं 1 वजा केला 24 येतात. 4 चा वर्ग 16 त्यातनं वजा 1 केला 15 येतात. तसं इथं 6 चा वर्ग 36 त्यातनं वजा 1 केला तर किती 35. 35 पर्याय क्रमांक 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. 3 9 3 5 10 2 7 प्रश्नचिन्ह 3
प्रश्नचिन्हाच्या जागी काय पहा उभारला काय संबंध जोडता येतो पहा 3 × 3 3 = 9 याचा गुणाकार 9 5 आणि 2 याचा गुणाकार 10 7 आणि 3 याचा गुणाकार 21 उत्तर काय येणार आहे 21 पर्याय क्रमांक 3 गटात बसणारी आकृती काय होते पहा या 2 काडीपेटीच्या काड्या हे काय झाल्या आडव्या झाल्या म्हणजे कशा फिरल्या घड्याळाच्या दिशेने 90 अंशाने ओके पुन्हा या गाड्या काय झाल्या म्हणजे कशा फिरल्या घड्याळाच्या दिशेने 90 अंश पुन्हा या फिरतील घड्याळाच्या दिशेने 90 अंशामध्ये पावर कोणताही पर्याय क्रमांक 3 तर आपले घटात न बसणारा मलमल सुती रेशमी सोलापुरी हे कापडाचे प्रकार आहे त्याची विशेषणे कापड कसलं कापड आहे मलमलचं कापड आहे म्हणजे मऊ रेशमी कापड त्याला मलमलचं कापड म्हणतात सुती कापड आहे उन्हाळ्याच्या एरियामध्ये आपण सुती कपडे वापरतो रेशमी कापड रेशमापासून रेशमाचे किडे असतात ते किडे जेव्हा रेशमाचे पाय हे किडे पतंग असतात रेशमाचे ते काय करतात अंडी घालतात तुतीच्या झाडावर माणसं काय करतात ते एका कागदावर अंडी घालायला होतात त्यांना आणि मग ती अंडी ठेवतात त्याच्यावर त्यांना त्यातनं बारक्या आळ्या बाहेर पडतात त्यांना तुतीची पानं खायला घालतात अशा करंगळीसारख्या मोठ्या आळ्या होतात त्या स्वतःभोवती कोश करतात आपण झाडाला बघितलं असेल बऱ्याच वेळा फुलपाखराचा कोश असतो तसं जेव्हा आडी मोठी होती तेव्हा अशा अंगठ्यासारख्या बी होतात स्वतःभोवती ती कोश करते तिच्या तोंडात एक स्राव होतो त्याचा ते धागा स्वतःभोवती गुंडाळतात आणि एक ठराविक दिवस झाले की 14 15 20 दिवस झाले की ती कोश फाडून त्यातनं बाहेर येते तेव्हा फुलपाखरं असतात मग हे जे कोश तयार करतात ते कोश तयार झाले की एक ठराविक दिवस ते माहिती असतं माणसाला की किती दिवसात कोश पूर्ण होतो कोश पूर्ण होऊन ते बाहेर येण्याच्या अगोदर ते गरम उकळत्या पाण्यात टाकतात आतलं फुलपाखरू मरून जातं आणि मग त्याचा जो धागा आहे तो काढला जातो त्याला म्हणतात रेशमी धागा आणि त्यापासून कापड तयार करतात त्याला म्हणतात रेशमी तर ही विशेषणं आहेत कपड्याची याच्यामध्ये सोलापुरी चादर असते मलमल सुती सोलापुरी ही विशेषणं आहे आणि रेशीम हे विशेषण आहे ओके मलमल सुती आणि सोलापुरी ही विशेषण कापडाची रेशमी कापड आहे म्हणलं मलमलचं कापड म्हणलं जातं सुती कापड म्हणलं जातं सोलापुरी चादर असते म्हणजे ते पण एक विशेषण असते सोलापुरी रेशीम हे कापडाचा प्रकार आहे आणि हे विशेषण आहे कापडाचं म्हणून ते रेशीम घेतलेलं आहे तसं म्हणायला गेलं तर सोलापुरी यायला पाहिजे होतं आणि ते सोलापूरमध्ये तयार होतं तर तसं नाही येतं मलमलचं कापड सुती कापड सोलापुरी कापड आणि रेशमी कापड रेशमापासून तयार होणारं रेशमी वस्त्र ते रेशमीच असतं पुढे बघा हुसेनला शाळेच्या मैदानात 10 रुपये सापडले त्यांनी कोणती कृती करावी तो त्या पैशातून आवडीचा खाऊ काय योग्य एका दुसऱ्याच्या पैशाचा नाही तो एक गरीब मित्र वर्गामध्ये मला गावलेले 10 रुपयाच्या दुकानात पेन आले जे तुला तुझ्या पैशातनं दे दुसऱ्या पैशातनं द्यायचं तो वर्ग शिक्षकाकडे जमा बरोबर आहे जमा केली पाहिजे तो कोणालाही न सांगता स्वतःजवळ ठेव चुकी आपल्याला एक धडा आहे दुकानदारांचे आधा पैसे दिले होते खिशात ठेवल्यावर काय झालं ते वर्गात शिक्षण नसताना तुम्ही काय करा मॅडम वर्गामध्ये मीटिंगमध्ये आहे दंगामस्ती करू नाही वर्गात खेळ करू मॅडम नुसतं खेळत बसू वर्गातील बाकी वाचून बसू नाही तर अभ्यासाची उजळणी करत बसू काय असेल तो आपला अभ्यास करत बसू मॅडम आपल्याला खेळायला सोडतात ना खेळायच्या वेळेस गंगा नदी आहे नदीचं नाव गंगा म्हणजे गंगा नदी आहे आरबी काय आहे समुद्र हे कशाचं नाव आहे समुद्राचं नाव आरबी हे एका समुद्राचं नाव आहे ओके चला पुढील प्रश्न अंजलीचे तोंड उत्तरेकडे आहे तर तिच्या उजव्या हाताची दिशा पहा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तरेकडे तोंड आहे
उजव्या हाताची दिशा, उजव्या हात म्हणजे घड्याळाच्या दिशा, उजव्या हाताची दिशा कोणती? पूर्व. नाही तर घरामध्ये बनवाय उत्तर करा, उजवा हात कुठे नाही तुमचा? पूर्व. उत्तर काय? पूर्व. चला पुढे, टिळक पुण्यतिथी सोमवारी आहे, त्या महिन्यात बुधवार किती वेळ आहे? टिळक पुण्यतिथी असते 1 ऑगस्ट. हे माहीत असलं, 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी. तर बुधवारी आहे, सॉरी सोमवारी आहे. तर त्या महिन्यामध्ये बुधवार किती वेळ आहे? आता 2 ऑगस्टला मंगळवार, 3 ऑगस्टला बुधवार, 3 ऑगस्टला कोणता वार आहे? बुधवार. प्रश्न काय आपला? 3 ऑगस्टला बुधवार, त्या महिन्यामध्ये बुधवार किती वेळ आहे? आता 1 तारखेचा वार किती येतो? 8, 15, 22, 19. ऑगस्ट महिना किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा. 2 तारखेला मंगळवार, कुठला मंगळवार किती? 2 आणि 7, 9 आणि 7, 16 आणि 7, 23 आणि 7, 30 तारखे. बुधवार पहा, पहिला बुधवार 3 ला आला, दुसरा बुधवार 10 ला, 3 आणि 7, 10, 10 आणि 7, 17 आणि 7, 24 आणि 7, 31. 4 आणि आहे, किती वेळा आला बुधवार? आहे हे 4. किती वेळा आला बुधवार? 5 वेळा. बाकी 4, 5, 6, 7 म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे सगळे 4 वेळाचे. 31चा महिना असेल तर 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेची वार 5 वेळा. चला पुढे, घटाशी जुळणारे पद, कंदील, समई, मेणबत्ती हे उजेड देतात. कंदील उजेड देतो, समई उजेड देते, मेणबत्ती उजेड देते. उदबत्ती उजेड देते का? नाही देते. निखारे उजेड देतात का? नाही. मशाल उजेड देते. प्रकाश हे सगळे प्रकाश देणारी साधने. इथं मशाल वस्तू पाहिजे प्रकाश देणार. निखारे आमच्या चुलीमध्ये असतात, ते प्रकाश देतात. प्रकाश देण्यासाठी वापरतात तर निखारे कुठे? नाही, ते चुलीमध्ये असतात जळल्यानंतर. 5, 35, 42, 63, 70 पाणपोतल्या पाड्यामध्ये 42, 63, 70 7च्या पाड्या आहेत. 7 5 35, 7 42, 7 63, 7 70 7च्या पाड्यातली कोणती संख्या आहे? 70 पण संपला. पुढं आखरी 77, 7ने बाहेर जाणाऱ्या संख्या. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपरसह. धन्यवाद.